हो. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेजी आपल्यासोबत आहेत. थोरवे साहेब, खरं तर आता निवडणुका पार पडलेल्या आहेत. या निवडणुकीत ज्या आधारावरती रायगडची जागा शिवसेनेने सोडली, म्हणजेच रायगडचं पालकमंत्रीपद, हे आता मिळण्यास कुठलाही अडसर राहिलेला नाही आहे. काय नेमकं आश्वासन दिलेलं आणि कधीपर्यंत पालकमंत्रीपदची जागा आहे ती आपल्या पक्षातल्या भरत गोगावलेजींना दिली जाईल? आज विधान परिषदेचे निकाल लागलेले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर शिंदेसाहेब फडणवीस साहेबांशी चर्चा करून घेतील आणि राष्ट्रवादीच्या सुमित्राताईंशी चर्चा होऊन माझ्या मते लवकरात लवकर रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांना दिलं जाईल असा आम्हाला सगळ्यांना आता आत्मविश्वास आहे. या पद्धतीने नाशिकच्या जागेसंदर्भात जो घोळ झाला, म्हणजे तिथे नरेंद्र दराडे हे पडलेले आहेत आणि नंतर गीते हे निवडून आलेले आहेत, कुठेतरी केसाने गळा कापला अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडेंनी दिलेली आहे. असाच काहीसा प्रकार रायगडच्या बाबतीत होऊ शकतो? आता जे आजचा नरेंद्र दराडेंचा निकाल जो लागलेला आहे तो आमच्या सगळ्यांसाठी शॉकिंग आहे. खरं तर महायुतीमध्ये असं व्हायला नाही पाहिजे की जर आपण एकत्रपणे निवडणुका लढत असताना त्या ठिकाणी भाजपचा पक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतो आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी पडला जातो. तर हे महायुतीमध्ये जे काय एकत्रपणा आहे, एक विचारधारा आहे, त्याच्यामध्ये कुठंतरी ही एक मध्ये अशा पद्धतीने एक संभ्रम हा तयार झालेला आहे. परंतु रायगडच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये एवढे मतभेद होते, टोकाचे मतभेद आमच्यामध्ये झाले होते, तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी जो पक्षाचा आदेश होता त्याचं पालन शिवसेनेचं, जसं शिंदेसाहेबांनी आम्हाला आदेश आमदारांना केलं तर सगळे आमदार एकत्रपणे येऊन अनिकेत तटकरेंना पाठबळ देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. किंबहुना त्या ठिकाणी निवडणूक जरी झाली असती तरी प्रचंड बहुमताने अनिकेत तटकरे निवडून आले असते, कारण आम्ही शेवटला पक्षाच्या आदेशाचे पालन करतोय. असं पालन महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी सुद्धा करायला हवं, हे आमचं सगळ्यांचं मत होतं. पालकमंत्रीबाबत पदाबाबत आपण अजूनही तितके शोहर आहात? कारण ज्या पद्धतीने नाशिकची घटना घडलेली आहे की केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला आहे, तसाच काहीसा प्रयत्न रायगडमध्ये देखील होऊ शकतो. त्या संदर्भात काही हालचाली आपल्याकडनं होणार? नाही, नक्कीच. आता जो शब्द आम्हाला सगळ्या रायगडकरांना पालकमंत्रीपदासंदर्भात दिलेला आहे हा गेली कित्येक वर्षाचा शिवसेनेचा संघर्ष त्या ठिकाणी आहे. परंतु जर अशा वेळी जर आमची फसवणूक झाली तर आम्ही मात्र त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आहोत. वेळ पडले तर आम्ही रस्त्यावर उतरू. दुसरीकडे असा देखील विषय आहे, जे 6 खासदार आता आपल्या पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत किंवा आले जमा आहेत, या संदर्भात आता तिखट प्रतिक्रिया या ठाकरेंकडनं उमटताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने भाजपला तुम्ही मित्रपक्ष म्हणून जवळ घेत आहे, त्याच मित्रपक्षाने नाशिकमध्ये जसा तुमचा गळा कापला असाच ठिकठिकाणी कापला जाईल असं देखील म्हटलेले आहेत अंबादास दानवे. आज बघा, आज संजय राऊतांची सकाळी एक स्टेटमेंट मी ऐकली की नाशिकमध्ये संजय राऊतांनी सांगितलं की उबाटाने भाजपला त्या ठिकाणी मदत केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी संजय राऊत ज्या पद्धतीचं राजकारण मातोश्रीवरून किंवा उबाटाकडून जे सुरू आहे ते त्यांना भविष्य काळामध्ये अधोगतीला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा पद्धतीने शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची संघटना आहे. भले ते उद्धवसाहेबांचे असेल किंवा शिंदेसाहेबांबरोबर आम्ही सगळे आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत शिंदेसाहेब. त्यामुळे ह्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्याचा पक्ष किंवा संघटना ही नेस्तनाभूत पुढील काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे फक्त. भास्करराव जाधव यांनी माध्यमांसमोर मिलिंद नार्वेकरांना जे काही काल संभाषण झालं त्याबाबत नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुचवलेलं आहे की भास्करराव जाधवांना हवं ते लवकरात लवकर द्यावं. या उद्धव ठाकरेंनी भास्करराव जाधव यांच्या संदर्भात दिलेला जो पत्र आहे विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात, याचा विचार करावा, कारण हे आता कंट्रोल सुटत चाललेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मिलिंद नार्वेकर साहेब जे बोलतात त्याच्या विरुद्ध सगळं होत असतं. ते बोलतात तसं नसतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये विचारामध्ये काहीतरी वेगळी तफावत असणार. भास्कर जाधव हे स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये काहीतरी आपापसात आता या सगळ्या विषयामुळे मतभेद सुरू असतील म्हणून ते तसे बोलले असतील. नार्वेकर जे म्हणतायत त्यानुसार भास्करराव जाधवांना विरोधी पक्ष नेते पदापासून अजूनही लांबच राहावं लागेल. येस, नक्कीच असंच त्यांचं म्हणायचं आहे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित स्वामी, सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
धन्यवाद